हो, काँग्रेसचा पाठिंबा हा तसा पाहिला तर जो अधिकृत उमेदवार आहे त्याला असला पाहिजे, सगळ्यात पहिला मुद्दा. पण चित्र असं दिसून राहिलेलं आहे की कोणी म्हणते पक्षासोबत नाही आहे, कोणी म्हणते अपक्षासोबत आहे. तर हे लोकांना माहिती आहे कोण कोणासोबत असताना किती प्रभाव पडतो. कारण की अधिकृत उमेदवार असताना पक्षाचे श्रेष्ठ माणसं असले पाहिजे सोबत. मतदारांचा रिस्पॉन्स हा खूप चांगला आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या प्रभागामध्ये टोटल 3200 मतदार आहेत. त्याच्यातले 900 मुस्लिम आहेत आणि बाकीचे इतर सगळे लोक आहेत. तर मला हे वाटते की आपल्याला मुस्लिमचा आणि हिंदूचा सपोर्ट चांगल्या प्रमाणे आहे हा प्रभाग 2मध्ये. तर आपले म्हणजे आपण कॅपेबल आहे सगळ्या गोष्टीत. कोणत्या मुद्द्याला घेऊन तुम्ही निवडणूक लढवता? निवडणूक मुद्द्याला म्हणजे जे साफसफाई असेल, स्वच्छता असेल, त्याच्यानंतर छोट्या मोठ्या समस्या आहेत, गोरगरिबांच्या समस्या आहेत, त्याच्यानंतर कुठं गार्डन नाही आहे, गार्डन आपल्याला करायचं आहे. या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि रोजगार, विशेष म्हणजे लेडीजसाठी रोजगार हा उपलब्ध करून द्यायचा आहे. हा मेन मुद्दा आपला आहे. हो, काँग्रेसचा पाठिंबा हा तसा पाहिला तर जो अधिकृत उमेदवार आहे त्याला असला पाहिजे, सगळ्यात पहिला मुद्दा. पण चित्र असं दिसून राहिलेलं आहे की कोणी म्हणते पक्षासोबत नाही आहे, कोणी म्हणते अपक्षासोबत आहे. तर हे लोकांना माहिती आहे कोण कोणासोबत असताना किती प्रभाव पडतो. कारण की अधिकृत उमेदवार असताना पक्षाचे श्रेष्ठ माणसं असले पाहिजे सोबत. मला असं वाटते की ते फिरले पाहिजे, असले पाहिजे. म्हणजे तुमच्यासोबत पक्षाचे स्थानिक नेते नाही आहेत का? हां, स्थानिक नेते तर सध्या फक्त तारखा देऊन राहिलेले आहेत, पण येत नाही आहेत. म्हणजे कुठेतरी समजा नाराजी आहे पक्षामध्ये? हो, पक्षामध्ये तसं पाहिलं तर नाराजीचं काही कारण नाही आहे. पहिला स्टँड जो फॉर्म झाला तो माझा झालेला आहे आणि मी नियमात बसलेलो आहे. त्यामुळं पक्षांनी नाराजी करण्याचा काही अर्थच नाही आहेत ना. मतदार साथ देतील? मतदार पूर्ण साथ देणार आहेत. कारण की मतदारांना माहिती आहे यंग उमेदवार आहे. आणि की आपलं जे घराणेशाही चालत आलेली आहे आपली कोणती, की आपण काँग्रेसचे एकनिष्ठ पक्षाचे माणसं आहे, आपण काँग्रेससोबत आहे. त्याच्यानंतर माझी आई नगरसेविका आहे, माझी होऊन गेली. त्यानंतर माझ्या वडिलांनी चांगले पद भोगलेले आहेत. त्याच्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष, अमरावती ग्रामीणचे उपाध्यक्ष होते. जेव्हा नगर परिषदची स्थापना झाली तेव्हा आमचे पंजोबा नगराध्यक्ष होते. असं चालत आलेलं आहे. त्यामुळं आपल्याला प्रतिसाद हा सर्वांचाच चांगला आहे, हिंदूचा, मुस्लिम सर्वांचा चांगला आहे. आणि काँग्रेस हा पक्ष असा आहे, हा सर्वांना एकत्रित घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळं काही एवढी चिंता करायची गरज नाही आहे. आणि थोडासा इकडं तिकडं विषय होतच असते, ते आम्ही त्याच्यावर दुर्लक्ष करतो. कारण की आपल्याला लोकांसाठी लढायचं आहे. वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.